नमस्कार, मी वैशाली पाटील, दर्शना महिला बचत गट, पाटील लांबरोटी, वैशाली गृहोद्योग, वर्धा. या अगोदर मी व्हिडिओ बनवला होता जे अनेक प्रकारचे कस्टमर असतात त्याच्यातला जग टाईप कस्टमरचा व्हिडिओ बनवला होता. आणि मी आता त्याच कस्टमर मधला किंग टाईप कस्टमर आपल्याला सांगत आहे. तर मी मागे तुम्हाला सांगितलं, हा माझा आजचा अनुभव नाही, 17 वर्षाचा अनुभव आहे. डोर टू डोर मार्केटिंग मध्ये जे अनेक प्रकारचे कस्टमर असतात आणि आपण कधी कधी आपण घरी येऊन नाराज होतो आणि परत त्या व्यवसायाकडे बघत नाही. त्याच्यातलंच एक खूप मोठं उदाहरण म्हणजे किंग टाईप कस्टमर. बघा, आता किंग टाईप कस्टमर ओळखायचा कसा? तुम्ही आता बँकेने लोन दिलं, तुम्ही खूप चांगलं एखादी स्टेशनरीचं दुकान टाकलं, एखादी साड्याचा व्यवसाय टाकला, एखादी अनेक प्रकारचे मिक्स ज्वेलरीचं दुकान टाकलं आणि आता घरी ते दुकान चांगल्या पद्धतीने चालत नाही म्हणून तुम्ही चांगले कॉलनी करायचं ठरवलं. मग आता तुम्ही कस्टमरच्या घरी गेल्या, खूप चांगल्या कॉलनीमध्ये गेल्या, म्हणजे एखाद्या SP साहेबाच्या घरी गेल्या किंवा कलेक्टर साहेबाच्या घरी गेल्या. आता तिथे गेल्यानंतर वॉचमॅन नव्हता, तुम्ही सरळ आतमध्ये घुसल्या. आतमध्ये घुसल्यानंतर बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर तो कस्टमर एकदम बाहेर आला. आल्याबरोबर तुम्हाला ओरडला, ऐ बाई तू आतमध्ये आली कशी? ऐ वॉचमॅन, हिला परमिशन कोण दिली रे? हिला बाहेर काढ पहिलं. हिला बाहेर आतमध्ये येण्याचा मोका कोणी दिला? गेट खोलून आतमध्ये आली कशी पहिलं तू सांग. आपण कस्टमरच्या घरी गेल्यानंतर आपण आपल्या मालविकाच्या मूळमध्ये असतो आणि जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला अशा भाषेचा प्रयोग केला तर आपला ॲटिट्यूड तिथे 100% डाऊन होतो. निश्चितच होणार, कारण प्रत्येकाचंच आहे. एवढा आपला रफ आवाजामध्ये एवढा अपमान आपला कोणीही करत नाही. पण मैत्रिणींनो लक्षात घ्या, हा कस्टमर किंग टाईप कस्टमर आहे. किंग म्हणजे राजा. आता आपल्याला हे विचारात घ्यायचं आहे, राजाच्या मागे कितीतरी कामाचं वजन असते. तो एखादा अधिकारी असेल, जस्ट आत्ता ऑफिस मधून आलेला आहे आणि तो आराम करत आहे आणि त्यांच्याकडे कोणीही नसल्यामुळे आपण बेल वाजवली आणि त्यांचा मूड अपसेट झाला. तो एखादी ऑफिसर आहे, तो खूप मोठं कामाचं टेन्शन घेऊन जस्ट रिलॅक्स व्हायसाठी घरी आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या घरी गेलो, निश्चितच त्यांचा मूड खराब होणार आहे. तर आपल्याला ज्या वेळेस असा किंग टाईप कस्टमर मिळतो, आपला अपमान करतो, हिला बाहेर काढ रे, हिला गेटच्या बाहेर काढ रे, पुन्हा आली येऊ कशा, दिला हिचं नाव विचारून घे आणि पुन्हा यायचं नाही, म्हणजे आणखी 1-2 शब्द ते जास्तच बोलेल. कस्टमर आहे, त्यांचा तणाव आपण नाही समजू शकत. पण आपण उद्योजक आहोत. आपण उद्योजक असल्यामुळे आपल्याला अगोदरच माहिती आहे, आपल्या तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायामध्ये चक्री, ह्या गोष्टी आपल्याला अगोदरच आपल्या जवळ आहे. त्याच्यामुळे तो कस्टमरने आपल्याला शिवा दिल्या काय, रागवलं काय तरी सॉरी सर मला माहिती नव्हतं, तिथे वॉचमन नव्हते म्हणून मी अचानक येऊन गेली. सर मी बचत गटाचं काम करते, सर मी एक उद्योग करत आहे आणि मला माहिती नसल्यामुळे मी डायरेक्ट आले. मॅडम सर सॉरी जाते, परत येणार नाही. एवढ्या नम्रपणे आपण कस्टमरशी बोलायचं की त्यांना सुद्धा आपल्यामधला तो समंजसपणा दिसून आला पाहिजे. माझे असे कितीतरी उदाहरणं आहे. कस्टमरने मला म्हटलं, अरे या बाईला कोणी आतमध्ये येऊ दिलं रे, चला या बाईला बाहेर काढा, पटकन बाहेर काढा. या बाईला आतमध्ये कशाला? तुम्ही आल्या कशा आतमध्ये? तुम्हाला समजत नाही? तुम्ही बोर्ड नाही वाचला? मी एक अधिकारी आहे. मग आपण म्हणायचं, सॉरी मला माहिती नव्हतं. सर मी एक उद्योग करते आहे, मी बचत गटामधून आलेले आहे, बचत गटाच्या ह्या प्रोडक्टचं डोर टू डोर सेलिंग करते. आमच्या प्रोडक्टमध्ये कुठलेही मिलावट नाही, केमिकल नाही आणि आम्हाला उद्योग करायचा आहे. टेरिटोरियल करेक्टली डोर टू डोर आमचा बिझनेस आहे. सॉरी मी लावून देते. सर गेटही लावते, सॉरी. जेव्हा या भाषेमध्ये आम्ही कस्टमरला बोललो तर आमचे कितीतरी उदाहरणं असे आहे की सरांनी म्हटलं, या ताई सॉरी मी थोडं टेन्शन मध्ये होतो. बरं काय घेऊन आल्या तुम्ही? तेव्हा आपण आपल्या जवळ असलेल्या प्रोडक्टची माहिती कीप इट शॉर्ट आणि सिंपल मध्ये कस्टमरला सांगायची. जर त्यांचं मूड पटकन शांत झालं तर आपली बॅगच्या बॅग कस्टमर घेऊ शकते. त्यांच्या जर आवश्यक असलेले प्रोडक्ट असेल तर पटकन म्हणतात, चला जाऊ द्या, ते सगळं जाऊ द्या. किती झाली किंमत? पटकन 1500, 2000, 2500 जे काही मालाची किंमत झाली ती सांगायची आणि पटकन ठीक आहे सर, आपले पैसे घ्यायचे, गेट लावायला विसरायचं नाही, धन्यवाद सर, थँक्यू सर म्हणून घराच्या बाहेर पडायचं. बघा, आता जर तुम्हाला हा किंग टाईप कस्टमर जर माहिती नसेल आणि तुम्ही जर एखाद्या कस्टमरच्या घरी गेल्या आणि तुम्हाला जर त्या कस्टमरने या भाषेमध्ये बोलला तर तुम्ही काय कराल माहितीये का? तुम्ही बिझनेसवरून तिथूनच
ऑटो पकडाल, घरी याल आणि म्हणाल मी याच्यानंतर बिझनेस करणार नाही, चुलीत गेला बिझनेस. त्या कस्टमरने माझा एवढा अपमान केला, माझा एवढा अपमान तर कधी माझ्या नवऱ्याने केला नाही, शेजाऱ्याने केला नाही, आईने केला नाही, भावाने केला नाही. मी जातच नाही, उद्यापासून बिझनेस करायला मी जाणार नाही. म्हणजे किती निगेटिव्ह तुमच्या मनामध्ये विचार येईल. पण असं न करता मैत्रिणीनो, हा किंग टाईप कस्टमर आहे आणि त्यांना त्या पद्धतीने हँडल करायचं आहे आणि त्यांना सुद्धा आपलं प्रोडक्ट विकून यायचं आहे. तर समजलं कसे असतात कस्टमर. जर मी तुम्हाला माझ्या अनुभवातला हा अनुभव तुम्हाला शेअर केला नसता तर कदाचित तुम्हाला हे माहिती पडलं नसतं. वैशाली पाटील, दर्शना महिला बचत गट, वर्धा. माझा व्हिडिओ तुम्ही बघत आहात. व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, मात्र व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.